तदासीत् तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्बः किमासीत् गहनं गभीरम् विश्वाचा आधी सत्य नव्हते असत्य ही नव्हते अंतराळ ही नव्हते आकाश ही नव्हते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्यावेळी तर अटळ जल ही तरी कुठे होते उंच आकाशी राहणारा नेहमी विश्व प्रमुख असणारा त्यालाच खरे माहित असते की माहित नसते कोण काय जाणे काय जाणे काय जाणे काय जाणे महाराज, सुखविहारचा संदेश घेऊन उज्जैनहून 2 भिक्षू आले. त्यांना म्हणावं प्रतीक्षा करा. असा कसला संदेश जो इतक्या मधुर संगीतामध्ये विघ्न टाकणार? संगीत नंतर, मग प्रथम आम्ही त्यांचं बोलणं ऐकू. कुठला महत्त्वपूर्ण संदेश पण असू शकतो. दुसरा राग तरी ऐकूया. भिक्षूंना आदरसहित आणा बघू. जी महाराज. वाह, काय दृश्य आहे. बस सकाळी यांचं दर्शन व्हावं तर दिनभर भोजनाचं दर्शन न व्हावं. पुण्यात्म्यास माझा प्रणाम. सुखविहार कसे आहेत? काय संदेश पाठवलाय? महाराजांना भरपूर जीवनाच्या कामाने सखट श्रेष्ठी सुखविहारांनी संदेश पाठवलाय की सांचीमध्ये विहाराच्या कामाची पूर्ण समाप्ती होत आली आहे. निर्माण संपूर्ण झाल्यावर भिक्षूं सर्व भोजासोबत वस्त्रादी देण्याचं आयोजन केलं आहे. आमच्याकडनं अपेक्षा काय आहे? हीच की ह्यांच्या आयोजनासोबत प्रयोजनामध्ये होणारा व्यय महाराजांनी वहन करायचा आणि ह्या लोकांनी मौज करायची. खरं आहे ना? नाही श्रीमान, श्रेष्ठी सुखविहारांनी केवळ संदेशच पाठवलाय, मुळीच काही आणायला मात्र नाही. हा, असा महत्त्वपूर्ण संदेश न मिळता आमचं राजकार्यच थांबलं जातं. याच्या बोलण्यावर नाही जायचं. तुमच्या येण्याने याच्या आनंदाची मात्रा अधुरी राहिली आहे, यासाठी विचलित आहे. ह्या अपराधासाठी क्षमा. उज्जैनमध्ये क्षेत्रपालाच्या रूपामध्ये संघास महाराज स्वतःचे हितेशीच वाटले. सम्राटाच्या रूपामध्ये पण महाराजांच्या मनामध्ये संघाच्या प्रती असाच स्नेहभाव अजून असेल असं मानत आमचं येणं झालं इथे. मग तर अवश्यच तुम्ही हे जुनं गाणं ऐकलं असावं. मदिरेचा एक घोट, खूपच करामती, माता की पत्नी तुम्हास आठवत रे नाही, खूपच करामती, महालांमध्ये जीवनभर सुख मिळवलंय रे भरपूर,
तोच महाल रे, पानांची कुटी पण बनते, डबक पण वाटू लागतं, झरझर वाहणारा रे सागर, उडी मारली चिखलात तर जमीन वाटते सुकी. खूपच करामती, खूपच करामती, मदिरेचा रे कुठे अंत, मस्तीचा नित वसंत, राजाही वाटत आलाय रे, लंगोटीतला साथी. खूपच करामती, खूपच करामती. महाराजांचा समय नष्ट केला यासाठी आम्ही क्षमा इच्छित आहे, शिवाय परत जाण्याची आज्ञा पण. जशी तुमची इच्छा. श्रेष्ठी सुखविहारांना सांगा, विहाराच्या विषयामध्ये जाणल्याने प्रसन्नता वाटली. मूर्ख कुठले. मला मुळीच हे नाही समजते की हे लोक इतके दुःखी का म्हणून असतात. ना काम ना धाम, दुसऱ्यांचं खाणं, दुसऱ्यांची वस्त्र, आणि तोंड असं लटकवलंय जसं आता प्रलयच येणार जणू. मी असतो यांच्या स्थानावर, मी स्वतःची चिंता नसती केली की जगाची. खूप खाऊन पिऊन मौज मस्ती केली असती दिवस रात्र. आणि एक हे लोक आहेत. दुसरं काय, व्यर्थच महाराज या लोकांना जवळ करतात. अरे तिस्सा, बऱ्याच वेळा बघावंसं वाटतं की सिंहासनावर बसताच तू कसा दिसशील. का हो? केव्हा महाराज बाहेर गेले तेव्हा शासन मग तुलाच सांभाळावं लागेल ना. बसा हो, एकदा बसून बघा तरी. नाही, मला नाही वाटत ह्याची गादी आरामदायक असेल. पण बसल्याशिवायचे कसं बरं समजेल. एकदा बस, बघा बसून. हा ठीक आहे, तुम्ही आग्रहच करता तर मी बसतो. कसं वाटतंय? माझं अनुमान खरं होतं. मुळीच विशेष आरामदायक नाहीये. कसा दिसतोय मी? एकदम महाराजासारखे. तिस्सा, तू इथे राजसिंहासनावर? नाही भाऊ, मला म्हणजे तुझ्या मनामध्ये खोलवर दबलेली सम्राट बनायची भावना अशी वर आलीच तर? मला आधीपासून संदेह होता, पण आता तर प्रमाण पण मिळाले. ए, तुम्ही काय सांगताय भाऊ? मी बस राधागुप्तांच्या सांगण्यावरून. राधागुप्त? जी महाराज. तिचं काय सांगत आहे? महाराज, तुम्हीच विचार करा, मी कसं सांगू शकतो. ऐकलंच तिस्सा? राजसिंहासनाचा अपमान राजद्रोहापेक्षा कमी नाही. तुला मृत्यूदंड मिळणार. नाही नाही, दया करा भाऊ, दया करा. हे राधागुप्त खोटं बोलत आहेत. यांनीच माझ्या डोक्यात घातलं की तू सम्राट बनलं पाहिजे. धिक्कार आहे तुझ्यावर. तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला आपलं मानलं. मूर्खता ती माझी. चांगलं पण झालं तुझ्या षडयंत्रांचं गुपित आता उघड झालं ते. राधागुप्त. जी महाराज. तिस्साला उद्या सुळावर लटकवण्याचा प्रबंध करायचा. दया करा भाऊ, भाऊ दया करा. महाराज, महाराज, तिस्सा तुमचा भाऊ आहे, लहान आहे, चूक झाली. इतका कठोर दंड न द्यावा महाराज, दया करा. एका राजद्रोहीस मुळीच दया मिळणार नाही. याला मृत्यूदंडच मिळणार. नाही भाऊ, नाही नाही. महाराज, इथनं हकला ना त्याला. नाही, तर याला मरावंच लागेल. महाराज, महाराज, एकदा पुन्हा विचार करा जरा. ठीक आहे,
मी सम्राट बनायची ह्याची इच्छा पूर्ण करतो. उठ. वर बघ डोळ्यात. एका सप्ताहासाठी तू सम्राट होशील. नाही. जितका पाहिजे भोगविलास घे करून. संगीत नृत्याचा आनंद लूट. आणि 8व्या दिवशी तुला मृत्यूला आलिंगन द्यावं लागेल. अरे लोक बघ, एक दिवसाचा सम्राट बनण्यासाठी हसत हसत आपला जीव देत असतात. तुझं सौभाग्य आहे. एक सप्ताह तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या जातील. अभिनंदन आहे. महाराज, रागरंगाचा पूर्ण प्रबंध केला गेला आहे. सर्व जा निघून. मला एकांत पाहिजे. एक हप्त्याचा अवधी पूर्ण झाला. तिस्सा, मरण्यासाठी तयार हो आता तू. तुमचं केव्हाच भलं नाही होणार राधागुप्त. मूर्ख ना मी, जो तुमचं म्हणणं मी ऐकलं. पूर्ण सप्ताह एक पळभरासाठी पण नाही झोपता आलं. एक पण चैनीचा श्वास नाही मिळाला. का? तुझ्या सेवेमध्ये तर राज्यातले सर्वश्रेष्ठ नर्तक आणि गायक होते. नर्तक नृत्य करून आणि गायक गाऊन गेले इथनं. मी ना ऐकलं ना पाहिलं. आणि मी मृत्यूच्या विचारामुळे पुन्हा पुन्हा मेलो सतत. महाराज, शिक्षा मिळाली आहे त्याला. तिस्सा, तुला भिक्षूंचं स्मरण आहे त्या, जे दिसताच घृणेने तोंड फिरवलं होतंस तू. शिवाय तुला हे जाणायचंय ना की स्वतः जबाबदारीतनं मुक्त राहतात तरी पण हे भिक्षू इतके दुःखी का असतात? उत्तर म्हणजे मुळीच विसरत नाहीत ते की एक ना एक दिवस सर्वांनाच मरायचंय. सांसारिक भोगविलास मिथ्या आहे, परोपकारच जीवन आहे. मला हेच शिक्षण तुला द्यायचं होतं. तुला मिळालंय पण ते. तू स्वतंत्र आहेस पूर्ण. मग मरावं नाही लागणार मला.
आज मुळीच नाही, किंतु एक ना एक दिवस तुला मरायचंच आहे. एक ना एक दिवस मरावंच लागेल मला. हे जीवन मी व्यर्थ नाही जाऊ देणार. मला काही करावंच लागेल. तू तर गंभीर होत चाललास. मला जायचंय. जाणार कुठे? त्या भिक्षूंची क्षमा मागायला. स्वतः भिक्षू बनायला. राजप्रसाद सोडून जाणार? सत्तेतनं दूर राहिलो तर चांगलंच आहे. मला माहित नाही, मनामध्ये खोट येऊ हे शकते. काय बोलतोयस तू तिस्सा? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. किंतु माझा स्वतःवर विश्वास नाही. मनाची दुर्बलता थकत असते. आज्ञा. महाराणींची आज्ञा नाही तू घेणार? त्यांना माझा प्रणाम सांगा. शिवाय त्यांना सांगा मी गेलो माझ्या मनाने, मनाच्या मुक्तीसाठी. जाण्याचं नक्की केलंयस मग जात होतीस सा. जेव्हा हवं परत ये इथे. राजप्रसाद शिवाय आमच्या मनाचे द्वार सदा तुझ्यासाठी उघडे राहतील. राधागुप्त, वाणिज्य अधीक्षकाची सूचना चिंतेचा विषय आहे. दक्षिणी प्रदेशांचा व्यापार, शिवाय प्रदेशांमध्ये निर्यातीतनं मिळणारा राजस यावेळेस खूपच कमी आहे. एक अजून सूचना आहे महाराज. कलिंगच्या आपल्या दुर्गपालने सूचित केलंय की तिथले गण वेळी अवेळी आपल्या सीमा चौक्यांवर आक्रमण करीत असतात आणि आपल्या व्यापाराचा प्रमुख मार्ग पण कलिंगमध्ये होऊनच जात असतो. महाराज, उज्जैनचे श्रेष्ठी सुखविहार तुमचं दर्शन करू इच्छितात. महाराजांचा विजय असो. यावं शेठजी सुखविहार, राज्यामध्ये व्यापाराच्या बिघडलेल्या प्राप्त स्थितीवरच चर्चा होत आहे. ही समस्या पूर्ण समजायला यावर उपाय शोधण्यामध्ये तुमची थोडी सहायताच मिळेल. यासाठी तुम्हाला कष्ट द्यायला आलोय महाराज. मग तुम्ही असे उभे का? बसा ना. महाराज, कलिंगचे गणच या समस्येला कारण आहेत. दुष्टगणांनी आमच्या अनेक व्यापारी दलांवर आक्रमण करीत पार नाहीसच केलंय त्यांना. शिवाय बाकीच्यांना खूप भारी कर पण पडतो. कर? कशाबद्दल? अहो, त्या मार्गाने येण्या जाण्याचा. इतकं साहस? खरं आहे महाराज, व्यापाऱ्यांनी बंद केली आहे निर्यात कधीच. जर शीघ्रच आपण नाही केलं काही, मग स्थिती अजून पण बिघडेल. कशाच प्रकारचा समझोता करता नाही येणार का? गण खूप धीट आहेत महाराज. राजाचं आधिपत्य मुळीच स्वीकार नाही त्यांना. मग व्यापार मार्ग वाचवायचा आपण. कसा? त्यांना पराजित करायचं. मग काय युद्ध करायचं आपण? दुसरा उपाय नाहीये महाराज. ठीक आहे. गण आमच्या सैन्य बळासमोर कितीसे टिकतात बघाच आता. असंच काही नाहीये महाराज. पूर्ण गणसमूहामध्ये एकता असल्या कारणाने मूळ शक्ती वाढली आहे त्यांची. ते समजा निरनिराळ्या समूहामध्ये विभागत विविध जागांवरून आपल्यावर आक्रमण करतील तर ते पराजित मुळीच नाही होणार. आणि शिवाय महाराज, कलिंगची प्रजा म्हणे त्यांना शरण देणं पुण्याचं काम समजते. ठीक आहे. या पूर्ण गोष्टी लक्षात ठेवून तयारी करा तुम्ही. माझी एक योजना आहे. हां, बोला. जर आपण कलिंगातनं आपल्या दुर्गपालांना हटवलं आणि हा समाचार पसरवला की आपल्या सैन्यामध्ये फूट पडली, हे कळताच गण आक्रमण करण्यासाठी उतावळे होतील.
आणि मग आपण त्यांना संघटित रूपाने युद्ध करण्यासाठी उकसवायचं. म्हणून मग ते आपल्या सुविधेनुसार युद्ध करण्यासाठी बद्ध होतील. होय महाराज. मग त्यांची संपूर्ण शक्ती आपल्या सैन्यासमोर तुटून जाईल. जर प्रथम मार खाल्ल्यावर मग वेगळ्या अशा तुकड्यांमध्ये ते विभागले गेले तर मग ही स्थिती नाही येणार महाराज. आपलं सैन्य सरळ पुढे जाऊन गाव सर्व पिकं सुद्धा नष्ट करत जाईल, विहिरींमध्ये विष टाकत जाईल. पुढे मग एकत्र मिळत तुटून पडतील त्यांच्यावर. उपाशी तापाशी गण केव्हापर्यंत लढतील महाराज? उपयुक्त योजना आहे. युद्धाची तयारी करा. घरामध्ये सर्व कुशल मंगल पण आहे ना? देवी आणि मुलं पण कशी आहेत? नाही नाही, उठू नकोस. मी बरी आहे महाराज. राजवैद्यांनी तुला विश्राम करायला सांगितले. चिंता करू नकोस, यावेळी सर्व ठीक होणार आहे. तुम्ही चिंतामुक्त होऊन युद्धावर जा. हो, आणि विजयी होऊन परता. तिस्सा इथे असता तुझ्याजवळ म्हणजे? हो, मला कळलंय की 3-4 महिन्यांची तपसाधना झाल्यावर जवळच एका पहाडाखाली गुहेमध्ये राहत होतो. अनेक वेळा बोलवलंय मी त्याला, आलाच नाही. होऊ दे मनाप्रमाणे. जेव्हा वाटेल तो येईल इथे. चल, मला पण जाऊ दे. स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष दे. राजवैद्य म्हणेल बस तेच कर. तुम्ही निश्चिंत होऊन जा. ईश्वर तुमचं रक्षण करेल. सगळे मिळून शत्रूचे 1,00,000 सैनिक मारले गेले. अनेक लाख जखमी झाले. निर्वासित लोकांना राज्यातल्या पडीक भूमीवर शेतीवाडी करण्यासाठी पाठवले गेले. कलिंगामध्ये स्वतंत्र गणांचं मुळीच अस्तित्व नाही राहिलं. आता सर्व सम्राटांच्या अधीन आहेत. कलिंगाच्या युद्धामध्ये महाराजांना संपूर्ण विजय प्राप्त झालाय. महाराज, गर्भामध्येच शिशूचा मृत्यू झाला होता. ईश्वर इच्छा असेल तर पुढच्या वेळेस. नाही, पुढे केव्हाच नाही. राजवैद्य सांगतात की आता मला गर्भधारण नाही करता येणार. कुठला ना कुठला उपाय निघणारच राणी. तू दुखी होऊ नकोस. मला बाळाचं दुःख नाही, तुम्ही परत सुरक्षित आल्याचं सुख आहे. कसलं सुख? आमचं बाळ नाही राहिलंय असं दिसतंय. मीच जबाबदार आहे या गोष्टीस. असं नाही हा बोलायचं, असं मनामध्ये नाही आणायचं. आता बाळाला मी स्वतःच्या कुशीतनं केव्हा जन्म नाही दिला तरी काय. तुमची इच्छा असेल तर आपण राणी पद्मावतीचा पुत्र कुणालाच घेऊया ना दत्तक. मी वाढवीन त्याला पालन पोषण करून.
मग तोच तुमचा वारस पण होईल. बाळाच्या मृत्यूने मी खरोखर खूप दुःखी झाले. तिस्साला भेटायला गेले. आकांक्षाविषयी, इच्छापूर्ती, शिवाय मनुष्याच्या प्रवृत्तीच्या विषयावर बोलले. जरा बोलल्यामुळे खूप शांती मिळाली. माझ्या मनाची वेदना कमी होत गेली. तुम्ही पण जाणे तिस्साला भेटा ना. पवित्र आत्मा आहे तो. तिस्सा! 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 विजय असो महाराजांचा. जय विजय अपशब्दांसारखे वाटतात. चांगलं केलंस तू इथे आलास ते. मनाची शांती तरी मिळाली. इतक्या मोठ्या युद्धामध्ये विजय प्राप्त केल्यावर पण इतके अशांत? काय बरं झालं भाऊ? तूच सांग मला तिस्सा, काय माझ्या बाळाचा मृत्यू दैवी प्रकोपाच्या कारणाने झाला की मला माझ्या पापांचा दंड मिळालाय? कसली पाप? लाखो सैनिकांच्या रक्तात भिजलेत हात माझे. काय मृत आत्मे मला दंड देऊ इच्छितात? दिसतंय मला की पश्चात्तापाच्या अग्नीमध्ये जळताय तुम्ही. चांगलंय. अजूनपर्यंत आत्मा मेला नाहीये. भाऊ अशोक, तुम्ही तुमच्या बाळाच्या मृत्यूला जबाबदार नाहीत, किंतु त्या लाखो सैनिकांच्या मृत्यूस जबाबदार तुम्ही अवश्य आहात. मी काय करणार? साम्राज्याच्या रक्षणासाठी करावं लागलं. साम्राज्य? गौतम बुद्ध सांगत आलेत की ज्या राजाने धरणीचा एक तुकडा जिंकला आहे तो दुसरा पण जिंकायला इच्छील. सगळी धरणी जिंकल्यावर मग तो आकाशावर राज्य करायला इच्छील. ह्याच प्रकारे मनाच्या इच्छा केव्हाच पूर्ण नाही होणार. अधुऱ्या इच्छांसकटच तो मृत्यूस प्राप्त होणार आहे. शिवाय त्याच्यासोबत जाणार नाही काहीच. कोणीच नाही जाणार. अशोक, मूठ बांधत यायचंय, हात पसरत जायचंय. मी काय करू माझ्या बंधू? गौतम बुद्धांच्या शरणामध्ये या. ह्यामध्येच तुमची मुक्ती आहे. एका योद्ध्याचं जीवनकर्म आणि भगवान बुद्धांच्या शिक्षणामध्ये विरोधाभास आहे तिस्सा. सम्राटाच्या रूपामध्ये माझी थोडी कर्तव्य आहेत.
भगवान बुद्धांचं शिक्षण सर्वांना समान समजा, सर्वांवर प्रेम करा, काय हे शिक्षण मला अपराध्यांना दंड देण्यासाठी अनुमती देईल? अवश्य. दंडनीय व्यक्तीस दंड आणि प्रशंसनीयास प्रशंसा मिळालीच पाहिजे. अपराधी व्यक्तीस दंड राजाच्या भावनेच्या कारणाने नाही, त्याच्या दुष्कर्माच्या कारणाने मिळत आलाय. आणि युद्धामधला सर्व रक्तपात अकारण असेल तर निंदनीय आहे, किंतु शांती स्थापित करण्याच्या सर्वच प्रयत्नांनंतर मग जर कुठला राजा युद्धामध्ये उतरत असेल तर मग त्याला दोषी नाही ठरवता येणार. ह्या स्थितीमध्ये तो शत्रूंच्या हाती मरण्याची पण शक्यता आहे. जर तो विजयी होत असेल तर मग त्याने सांसारिक वस्तूंची क्षणभंगुरता नाही विसरली पाहिजे. मग समजायचं त्याने मुळीच काही स्थायी नाहीये इथे, म्हणजे विजय पण नाही त्याचा. एकच उपाय आहे, स्वतः खूप शांत राहत आपल्या मनातला तिरस्कार काढायचा. विरोधीस पण आपल्या बरोबरीचं स्थान देत सांगायचं, या हो, या आपण शांतीने राहूया. भाऊ बनायचा आता. अशोक, कलिंग युद्धात तुम्हाला महान सफलता प्राप्त झाली, किंतु जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय प्राप्त कराल तेव्हा ही सफलता महानतम होईल. तू सत्याचं सत्व पण मिळवलंयस तिस्सा. तू माझ्यासोबत परत राजप्रासादी ये बघू. माझा गुरु बन आता. नाही, हे संभव नाहीये माझ्यासाठी. ना मी ह्याच्या योग्य पण आहे. पावसाळा पण संपलाय, आता भ्रमण करायला हवं. भ्रमणासाठी मग जा रे तिस्सा. आता सोबत माझ्या राजप्रासादी ये बघू. गौतम बुद्धांनी आमच्यासाठी थोडे नियम बनवलेत, आम्ही त्यांचं पालन करायलाच हवं. ठीक आहे, मग मी पण तुझ्यासोबत येतो. चल. एका भिक्षूचं जीवन जगू शकाल तर चला हो. पोटाची आग विझवण्यासाठी भिक्षा मागू शकाल तर चलावं. धरणीला मानून बिछाना आकाश ओढू शकाल तर चलावं. ओबडधोबड रस्त्यांवर बस तिस्सा, मी येणार सोबत. असे कसे जाणार आहात महाराज? तुम्ही सम्राट आहात, तुमचं काम आहे राज्य करणं. भिक्षू बनत हे व्यर्थ भटकणं नाही. कलिंग युद्धाने अनेक प्रश्नास पण जन्म दिलाय राधागुप्त. उत्तर मिळवायची त्यांची मला, पण उत्तर राजप्रसादामध्ये बसल्याने नाही मिळणार कधी. आणि साम्राज्याचं काय होणार? चिंता का करताय तुम्ही? साम्राज्य सुरक्षित आहे, राजसिंहासन सुरक्षित आहे, शत्रूंचा नाश पण झालाय. कोण सांगू शकतं? शत्रूची ओळख तर तो प्रकट झाल्यावरच होते. वेळोवेळी शत्रूंचा नाश करणं आवश्यक होत असतं सम्राटासाठी. हो, त्यासाठी तुम्ही आहातच. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. अहो ते ठीक आहे महाराज, किंतु अशा प्रकारे सोडून जाणं इथनं अन्याय होईल. हे सत्य, युद्धामध्ये लाखो सैनिक मारले गेलेत, भयंकर विनाश पण झालाय. किंतु क्षत्रियाचं हृदय म्हणजे वज्रासमान असतं, नैतिकतेच्या गर्मीने विरघळत नसतं महाराज. शिवाय मग नैतिकतांचा पण कुठला स्थायी धर्म नाहीये. व्याख्यांवर जायचं नसतं त्यांच्या. अहो जे कर्म एका स्थानावर नैतिक आहे, बस तेच कर्म दुसऱ्या स्थानावर अनैतिक बनू शकतं. कर्माच्या संगती असंगतीमध्ये समय आणि स्थानाची खूप मोठी भूमिका आहे महाराज. मानवतेच्या रक्षणासाठी केला गेलेला रक्तपात पण पुण्याचंच काम आहे. किंतु भविष्याचं काय होणार? काय होईल आपला अंत? भय, भ्रम आणि आत्मशंकांनी घेरलेले, साम्राज्याच्या मोहामध्ये जकडलेले दोन म्हातारे. हे असंच ना? तरी पण महाराज माझी विनंती आहे, तुम्ही जाऊ नका. आम्ही सर्व आहोत तिथे तुमच्या सहाय्यतेसाठी. मला स्वतःच घ्यायची आहे जाणून प्रश्नांची उत्तरं. दुसरा कुठलाच उपाय नाही. मला आता जावंच लागेल. किंतु महाराज, असे अनेक विषय आहेत ज्यांच्यावर तुम्हालाच निर्णय घेता येईल. यासाठी राजधानी आणि तुमच्यामध्ये पण एका संचार व्यवस्थेचं होणं आवश्यक आहे. माझी मुळीच आपत्ती नाही. तुमची काय सूचना बरं आहे? माझ्या विचाराने धावक आणि अश्वारोही. ठीक आहे.
किंतु सावधान रहा. तिस्साला माझा स्नेह द्या महाराज. राजसिंहासनावर बसल्यावर 8 वर्षांनी सम्राट प्रियदर्शीने कलिंग देशावर विजय प्राप्त केला, ज्यामध्ये 1 लाख सैनिक मारले गेलेत, 1.5 लाख लोक निर्वासित बनले आणि लाखोंच्या संख्येने लोक वाईटरित्या जखमी झाले. कलिंगाच्या साम्राज्यामध्ये समावेश केल्यावर सम्राट प्रियदर्शीने खऱ्या मनाने धम्माचा स्वीकार केला, धम्माची इच्छा बाळगली, धम्माचं शिक्षण दिलं. कलिंगाच्या युद्धामुळे सम्राट प्रियदर्शीला खूपच पश्चाताप झाला, कारण जेव्हा कधी एखाद्या स्वतंत्र देशावर विजय मिळवला जातो तेव्हा रक्तपात, मृत्यू आणि लोकांच्या निर्वासनाने सम्राट प्रियदर्शीला खूपच दुःख होतं. त्यांच्या मनावर आघात होत असतो. यापेक्षा पण अधिक संताप सम्राट प्रियदर्शीला तिथल्या निवासींना बघून येतो. मग तो ब्राह्मण असो किंवा श्रमिक, अन्य गणाचा असो किंवा गृहस्थ, सर्वांनाच हत्या, हिंसा आणि स्वजनांपासून दुरावण्याच्या दुःखाशी झगडावं लागतं. किंवा ते लोक जे सौभाग्याने वाचत असतात, युद्धाचा पाशवी प्रभाव पण ज्यांच्या मनातला स्नेहदीप नाही विझवू शकत, त्यांना पण त्यांचे मित्र, परिचित जन, सहकर्मी आणि संबंधिताच्या दुर्भाग्याला भोगावं लागतं. अशा वेदनांमध्ये सर्वच मनुष्यांचं सहभागी होणं सम्राट प्रियदर्शीच्या मनावर ओझं बनत असतं. धर्मोपदेशाचा हा शिलालेख स्थापित करण्याचं कारण आहे की माझ्या होणाऱ्या कुठल्याही पुत्रपौत्रांच्या मनामध्ये अन्य देशांना जिंकण्याची भावना उत्पन्न न व्हावी. ते जो म्हणून विजय प्राप्त करतील तो धम्म आणि अल्पबलानेच प्राप्त करावा. सम्राट प्रियदर्शी समस्त गण, योगी आणि जनसाधारणाचा त्यांचे स्वाभाविक गुण आणि मान्यतांसहित आदर करतात. सम्राट प्रियदर्शीच्या विचाराने गुणसन्मानापेक्षा अधिक सर्व संप्रदायांमध्ये नित्य शिक्षणाच्या प्रगतीचं महत्त्व आहे. हे शिक्षण अनेक रूप धारण करतं, किंतु याचा आधार आहे वाणीवर नियंत्रण, ज्यात प्रतिकूल अवसरांवर आपण आपल्या संप्रदायाची अधिक प्रशंसा किंवा दुसऱ्याची निंदा नाही करायची. याने आपल्या संप्रदायाचा प्रभाव वाढवता येईल आणि दुसऱ्यांना लाभ पण पोहोचवता येईल. सम्राट प्रियदर्शीची हीच इच्छा आहे की समस्त संप्रदायांमध्ये पर्याप्त ज्ञान असावं आणि असं शिक्षण दिलं जावं जे कल्याणकारी असेल. सम्राट प्रियदर्शीच्या साम्राज्यामध्ये अगदी इथे चोल्या, पांड्या, सत्वपुत्र, केरलपुत्र, सुवूर, सिंघल शिवाय युनानी राज्यांमधल्या सीमावर्ती क्षेत्रामध्ये पण हर स्थानावर 2 आरोग्य सेवा केंद्र स्थापित केली गेली आहेत. मनुष्यासोबत पशूंच्या उपयोगासाठी जडीबुटी दूर स्थानांवर पण उगवली जायला लागली आहेत, जिथे पूर्वी ती नाही मिळत असत. मनुष्य आणि पशूंच्या उपयोगासाठी मार्गांच्या किनारी विहिरी खोदवल्या गेल्या आहेत आणि वृक्ष पण लावले गेले आहेत. सम्राट प्रियदर्शीच्या आदेशाने तोसाली आणि संपाच्या राज्याधिकारी आणि नगर न्यायाधीशांसाठी निर्देश, अनेक सहस्त्र मनुष्य तुमच्या संरक्षणाखाली आहेत. तुम्ही पण त्यांचा विनय मिळवला पाहिजे. सर्वच मनुष्य माझ्या संतती आहेत. आपल्या संततीच्या सुख आणि कल्याणासमानच या लोक आणि परलोकामध्ये मी सर्व मनुष्यांच्या सुख आणि कल्याणाची कामना करतो. किंतु तुम्ही या सिद्धांताच्या गंभीरतेला नाही समजत. जर तुमच्यापैकी कोणी समजेल पण मग अर्धवट ज्ञानस्थिती होती, संपूर्ण नाही. समाजामधल्या व्यक्तींनी पण यावर ध्यान दिलं पाहिजे. बघा, एखाद्या व्यक्तीला बंदी बनवलं जात असतं, कष्ट पोचवले जात असतात, मग विनाकारण सोडून पण दिलं जातं. त्याचबरोबर दुसऱ्या पण लोकांना कष्ट सहन करावे लागतात. तुम्ही पक्षपाताविना, पूर्ण आशंकेविना न्याय केला पाहिजे. किंतु ज्या व्यक्तीमध्ये ईर्ष्या, क्रोधी स्वभाव, कठोरता, उतावळेपणा, हट्ट, आळस किंवा शिथिलतेसारखा कुठला पण दोष असेल, त्यांच्यासाठी हे करणं संभव नाही होऊ शकणार. तुम्ही त्या दोषापासून दूर राहिलं पाहिजे. या निर्देशांचं पालन केल्यामुळे तुमचं भारी हित आणि पालन न केल्यामुळे तितकंच अहित होणार. भूतपूर्व राजांनी जनमानसाच्या प्रगतीचा प्रयत्न केला, किंतु त्यांची प्रगती नाही होऊ शकली. मग कशी जनमानसाच्या मनामध्ये धर्माच्या प्रती रुची जागेल, शिवाय आस्था जन्मेल? धर्मनिष्ठेद्वारा कशी बरं मी त्यांची प्रगती करू?
मी त्यांना धर्मोपदेश ऐकावयाची व्यवस्था करेन. लाखो जनांमध्ये राजुका नियुक्त केले गेले आहेत. त्यांना निर्देश दिले गेले आहेत की त्यांनी जनमानसामध्ये धर्माच्या प्रती आस्था जागवायची. माझे धर्माधिकारी सर्व संप्रदायांमध्ये कार्य करीत आहेत आज. हे आणि यामध्ये अनेक मुख्य अधिकार माझ्या आणि महाराणींच्या वतीने दान दक्षिणा वितरित करीत आहेत. अशा प्रकारे धर्माची ख्याती विश्वभरामध्ये पसरेल आणि याची पुष्टी होईल. दया, दान, सत्यवादिता, पवित्रता, करुणा, शिवाय सदाचाराच्या रूपामध्ये. हे सर्व मी या कारणाने केलंय की माझे पुत्र पौत्र आणि जोपर्यंत सूर्यचंद्र गतिशील आहेत जनमानसाने धर्माचं पालन करायचं आहे. सम्राट प्रियदर्शीच्या आदेशाने धर्मोपदेशाचा हा शिलालेख स्थापित केला गेलाय. आता इथे कुठल्या पण प्राण्याची हत्या करायला किंवा बळी चढवायला अनुमती नाही आहे. यद्यपि थोडे उत्सव सम्राट प्रियदर्शीस पण मान्य आहेत, पण तरी पण उत्सवांमध्ये नीत अधर्मांच्या कारणाने दुष्टतेच्या आयोजनास अनुमती नाही आहे. महाराजांचा विजय असो. कल्याण असो. कसे आहात राधागुप्त? मी बरा आहे महाराज, किंतु तुमचं स्वास्थ्य उतरलंय. अरे नाही. पाटलीपुत्री कसे आहेत सगळे? तुमच्या प्रतीक्षेमध्ये आहे महाराज. आता तरी परत चला. यायचंय. अशी पण कसली घाई आहे? थोडा विश्राम करा तुम्ही. हे लोक पण विश्राम करतील. अश्वांना पण चारा पाणी मिळालं पाहिजे. जी महाराज. महाराज, मला समजत पण नाहीये की तुमच्या आदेशाचं काय करू. पालन करा, दुसरं काय. किंतु महाराज, तुम्ही पण अर्धसैन्यबल हटवायचा आदेश दिलाय, शिवाय ते पण सीमावर्ती क्षेत्रामध्ये. हे तर संकटाला आमंत्रण आहे महाराज. नैतिकतेच्या बळाने विद्रोह मुळीच दाबता नाही येत कधी. कलिंगामध्ये शक्तीचं तांडव कसं असतं बघितलंय आपण. काय मिळालंय आपल्याला? व्यापारासाठी आवश्यक मार्गाची सुरक्षा, शिवाय एक अत्यंत मोठं राज्य, ज्याच्या रक्षणासाठी हर समय भारी सैन्यबळ आवश्यक आहे. की विरोधींनी परत घेऊ नये ते, याला तुम्ही विजय म्हणता हो? नाही राधागुप्त, खूप खूप झालं शक्ती प्रदर्शन. दुसरे उपाय पण आहेत. महाराज, तर मग सैन्याची आवश्यकताच काय? त्याला पण द्या रजा. सैन्य राहील प्रतिरक्षणासाठी, आक्रमणासाठी नाही. किंतु महाराज, केव्हा केव्हा आक्रमण आवश्यक होत असतं. जेव्हा विरोधींना पण ही सूचना असेल की या नैतिक बळाच्या मागे सैन्यबळ पण आहे, मग अशी स्थिती उत्पन्नच नाही होणार. हे सर्व इतकं सहज नाही होणार महाराज. हे सहनशीलतेचं शिक्षण, संप्रदायांच्या पण मध्ये समानतेची बोलणी, याने नित्य समस्या येत चालल्या आहेत. कोण आपले विशेष अधिकार गमवायला मागेल? विशेष अधिकार हे आले कसे? कसे आणि कोणी दिले? स्वतःच वाटलेत ते आपसामध्ये. कोणाला भीती वाटते समानतेची? वैदिक लोकांना वाटते, बौद्ध किंवा जैन लोकांस वाटते. राधागुप्त, या प्रवासामध्ये दूर दूरपर्यंत भ्रमण केलंय मी, म्हणून जाणलंय किती विशाल साम्राज्य आहे हे, शिवाय किती विभिन्न. यामध्येच याची शक्ती आहे. किंतु आपल्याला एक अशी शक्ती पाहिजे, स्वतःची इतक्या मोठ्या साम्राज्यात सुद्धा एकतेच्या सूत्रामध्ये बांधेल अशी शक्ती. मनुष्य आणि मनुष्यामध्ये अतूट संबंध बनवणारी शक्ती. पण ही शक्ती सैन्य शक्ती नाही, धर्मशक्तीच असू शकते. चला बघू राधागुप्त, खूप काम करायचंय आता. समय कमी आहे, यात्रा खूप लांबची आहे. चल.
भारताला एका सूत्रामध्ये बांधणं आणि एका संघटित राज्याची स्थापना करण्याच्या कल्पनेला साकार करण्याचा प्रयत्न सर्वप्रथम अशोकनेच केला, आणि ते पण कुठल्याच व्यक्तीच्या सामाजिक गरजांचं आणि भावनांचं दमन केल्याशिवाय. धम्माची नीती सामाजिक व्यवहाराविषयी होती. त्यामागं असा हेतू अजिबात नव्हता की संपूर्ण जनतेने बौद्ध धम्म स्वीकारावा. हा एक प्रयत्न होता मनुष्याचा मान सांभाळून ठेवायचा आणि परस्पर सद्भाव तसंच बंधुभाव पसरवण्याचा. म्हणून यासाठीच हे उचितच आहे की स्वतंत्र भारताचं राष्ट्रीय चिन्ह आहे अशोक स्तंभावर असलेले 4 सिंह आणि चक्र. महेंद्र, तू सिंघल द्वीपावर जा. लंका नरेशास माझा हा संदेश दे. म्हणावं, बोधी वृक्षापासूनच जन्मलेलं हे लहानसं रूप मी उपहार स्वरूप पाठवलंय. हे त्यांच्या प्रती माझ्या स्नेहाचं प्रतीक आहे, आणि प्रतीक आहे अशा विश्वासाचं की ते त्यांच्या देशामध्ये धर्माचा प्रचार करतील. संघमित्रा, तू साम्राज्याच्या सीमेच्या पार पूर्वी देशांमध्ये जा आणि धर्माचा असा प्रचार कर की पूर्ण विश्वामध्ये शांतीचा संदेश पसरवा. जा. अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्य विखुरलं आणि भारतातला साम्राज्यवादी शासनाचा पहिला प्रयोग 180 इसवी सनापूर्वी समाप्त झाला. नंतरच्या शतकांमध्ये पण अनेक प्रयत्न झालेत, पण परिस्थिती कधीच इतकी अनुकूल नव्हती. याचं कारण होतं राजा आणि प्रजेच्या मध्ये आलेले जमीनदार आणि सामंतांची वाढती शक्ती. वांज जमिनीवर ही शेती मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्यानंतर पण राजाला मिळणाऱ्या जकातीत आणि करात मुळीच वाढ झाली नाही, कारण सामंत आणि सरदार यातला एक मोठा हिस्सा मधल्यामध्ये बळकवायचे. यामुळेच राजाजवळ कुशल सैन्य आणि हत्यारांचा संग्रह करण्याची साधनं पण कमी झाली. साम्राज्य स्थापित करण्याच्या मनसुब्यांमध्ये तशी कमतरता नव्हती, पण पहिल्या साम्राज्याच्या स्थापनेच्या मागं जी महत्वाकांक्षी आणि उत्साह होता तो मात्र पुढे कधी दिसण्यात नाही आला. मगध साम्राज्याच्या पतनानंतर मग उत्तर पश्चिमेतनं पुन्हा पुन्हा हमले होत गेले, ज्यांच्यामुळेच हिंद आर्य सभ्यतेचं केंद्र दक्षिण भारत बनला. ना फक्त विद्वान पण कलाकार, कारागीर, शिवाय शिल्पकार पण मगध सोडून दक्षिण भारतामध्ये वसले. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम.
हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान ज्याने केले हो धारण, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.